अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। जळगाव शहरातील देवकर फार्मसी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या 20 वर्षीय विद्यार्थ्याने प्राचार्यांनी कॉलेजमध्ये मित्रांसमोर PVC पाईपने मारहाण केल्यामुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात संबंधित प्राचार्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। श्याम प्रभाकर पाटील हा असे आत्महत्या केलेल्या 20 वर्षीय विद्यार्थ्याचे नाव आहे। श्याम पाटील हा जळगाव येथील श्री गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये शिक्षण घेत होता। काही दिवसांपूर्वी प्राचार्य योगेश पवार यांनी दोष नसताना PVC पाईपने मारहाण करून शिक्षक व मित्रांसमोर अपमान केल्याची माहिती श्यामने आपल्या कुटुंबियांना दिली होती। 14 फेब्रुवारी रोजी त्याने वडिलांना व काकांना फोन करून आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगितले होते। त्यानंतर नेहरू नगर येथील राहत्या खोलीवर त्याने टोकाचे पाऊल उचलले। घटनास्थळावरून पोलिसांनी सुसाईड नोट जप्त केली असून त्यात प्राचार्यांनी मारहाण केल्याचा उल्लेख आहे। मृताच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी प्राचार्यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान विद्यार्थ्याची सुसाईड नोट आम्ही जप्त केली असून प्राचार्य योगेश पवार यांनी श्याम पाटील या विद्यार्थ्याला सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांसमोर अपशब्द वापरले होते, शिवीगाळही केली होती आणि त्यानंतर त्याने रूमवर आत्महत्या केल्याची माहिती रामानंद पोलिसांनी दिली। या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। श्याम प्रभाकर पाटील वय वर्ष 20 राहणार कुऱ्हा काकोडा मुक्ताईनगर, तो गुलाबराव देवकर फार्मसी कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षाला शिकत होता। 15 फेब्रुवारी शनिवारी कॉलेजच्या आवारामध्ये 2 मुलांमध्ये भांडण चालू होतं। ते भांडण सोडवायला श्याम प्रभाकर पाटील गेला होता त्या ठिकाणी। तर त्या मुलांनी या मुलाला मारहाण केली, कॉलर पकडली आणि मारहाण केली। तर ही गोष्ट जेव्हा प्रिन्सिपलला कळाली, आता ते प्रिन्सिपल आहेत योगेश दगडू पवार, हे प्रिन्सिपल आहेत त्या ठिकाणी। त्यांना कळाल्यानंतर त्यांनी या मुलाला त्या ठिकाणी बोलून घेतलं आणि सगळ्या विद्यार्थ्यांसमोर आणि बाकीच्या सगळ्या टीचर्ससमोर त्याला त्या ठिकाणी मारहाण केली, त्याला अपशब्द वापरले, त्याला शिवीगाळ केली। आणि या मारहाणीमुळं आणि अपमानास्पद वागणुकीमुळं सदर मुलाने आपल्या राहत्या हॉस्टेलमध्ये पंख्याला गळफास घेतलेला आहे। त्यावरून अकस्मात दाखल आहे। त्याचप्रमाणे आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून गुलाबराव देवकर कॉलेजचे जे प्रिन्सिपल आहेत योगेश दगडू पवार यांच्याविरुद्ध रामानगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सर, विद्यार्थ्याच्या खिशात काही सुसाईड नोट मिळाली होती? बरोबर आहे, त्याच्या खिशामध्ये सुसाईड नोट मिळाली होती। हा जो प्रकार आहे तो सगळा सुसाईड नोटमध्ये त्याने लिहिलेला आहे। विद्यार्थी जर भांडण सोडवत होता तर प्राचार्याने त्याला मारहाण काय केली? काही झालं समोर? प्रत्यक्ष मुलांनी तर काही मारहाण केलेली नव्हती कोणाला? बरोबर आहे की त्यांना बोलवून त्याला म्हणजे सौम्य समज देणं आवश्यक होतं, पण त्यांनी त्या ठिकाणी मारहाण केल्याचं समोर आलेलं आहे, शिवगाळ केल्याचं पण समोर आलेलं आहे। त्यामुळेच आपण गुन्हा दाखल केलेला आहे। सर, नेमकी कशाने मारहाण केली काही आलं? PVC पाईपने मारहाण केल्याचं समजलेलं आहे। यांना अटक करण्यात आली काही? अजून नाही, पोलीस शोध घेत आहेत, लवकरच अटक करण्यात येईल।